राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य. मूळनिवासी सभ्यता संघ हे एक राष्ट्रीय स्तरावरचं कलाचारिक संघटन आहे. कलाचारिक इन द सेन्स जे काही कल्चर आहे आपलं, त्या कल्चरच्या संबंधाने अवेअरनेस तयार करणं, विशेषतः मूळनिवासी बहुजन समाजामध्ये कल्चरला पुनर्जीवित करणं. जी आमची बुद्धांचं कल्चर आहे, जैन आणि इतर स्वरूपाच्या संतांनी जे काही कल्चर उभा केलं, ज्याला बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये टाकलं, त्या कल्चरला पुनर्जीवित करण्याचं काम करण्यासाठी या संघटनेने मिशन हातामध्ये घेतलं. आणि म्हणून यावर्षीची द्वितीय महासंगीती जी आहे ती सांची या ठिकाणी, सम्राट अशोकाची राजधानी, जिने या जगाला नेमकं राज्य कसं चालवायचं हे दिलं, मूल्य दिली, त्या ठिकाणी हा सांकेतिक स्वरूपाचा कार्यक्रम आपण कलाचारी कार्यक्रम आहे. 3 दिवसाचा 25, 26 आणि 27 ऑक्टोबर 2025ला या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमामध्ये कलाचाराच्या सर्व क्षेत्रांचं म्हणजेच तिथे गीत होतील, म्हणजे आंदोलनाची गाणी, आंदोलनाचं नृत्य, आंदोलनाचं नाटक, आंदोलनाचे फिल्म, आंदोलनाचं साहित्य, आंदोलनाची खेळ आणि आंदोलनाची रांगोळी, आंदोलनाचे शिल्प, या सर्व क्षेत्रातील किमान 1000 कलाकार यामध्ये सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय स्तरावर देशाच्या कानाकोपऱ्यातून किमान 18 स्टेटमधून याच्यामध्ये हे सगळे कलाकार सहभागी होणार आहेत. अंदाजे 10,000 लोक याच्यामध्ये स्वतःची सहभागिता नोंदवणार आहेत. आणि या संपूर्ण खेळामध्ये, संपूर्ण कलाचारितेमध्ये, संपूर्ण रांगोळी आणि इतर प्रदर्शनांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं फुले आंबेडकरी आंदोलन हा केंद्रबिंदू तर असणारच आहे, परंतु भारतीय संविधानाचं हे 75 वर्ष असल्यामुळे या अधिवेशनाची जी मुख्य थीम आहे, महासंगीतीची जी मुख्य थीम आहे, ती संविधानाचं 75वं वर्ष आहे. संविधानाच्या 75 वर्षाच्या निमित्ताने आम्ही कसे होतो आणि आम्ही कसे असायला पाहिजे याचा एक सिम्बॉलिक आयकॉन दर्शवण्याच्या दृष्टिकोनातून हे अधिवेशन आहे. मी आपणा सर्वांना विनंती करतो की या अधिवेशनाचा, या महासंगीतीचा सहभाग घेण्यासाठी, याचा हिस्सा बनण्यासाठी आपण तन मन धनाने आणि कलाचारिकतेने सहभागी. याच्यात काही पारितोषिक वगैरे ठेवणार आहे का? यामध्ये पारितोषिक म्हणजे पुरस्कार असणार आहेत. जे पुरस्कार मुख्यतः साहित्याच्या क्षेत्रांमध्ये असणार आहेत आणि फिल्मच्या क्षेत्रांमध्ये असणार आहेत. ज्या लोकांनी विशेष अशा स्वरूपाचं योगदान दिलेलं आहे चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये, त्या लोकांना पुरस्कार असणार आहेत. परंतु काही मुलांच्या कॉम्पिटिशन्स होणार आहेत, महिलांच्या कॉम्पिटिशन्स होणार आहेत, ज्याच्यामध्ये स्पीच कॉम्पिटिशन असणार आहे, गीत कॉम्पिटिशन असणार आहे आणि इतर स्वरूपाच्या ज्या खेळाचे जे लहान मुलांचे खेळ आहेत, फनी टाईप्सचे, परंतु त्याच्यामध्ये इंटेलेक्च्युअल की असणार आहे, अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचा सहभाग. त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे कोण असतील आणि त्याचं उद्घाटन फायनल झालेलं आणि त्याच्यामध्ये हे राष्ट्रीय स्तरावर आहे. हो. तर याची तयारी कशी सुरू आहे सध्या? याची संपूर्ण तयारी, संपूर्ण देशातले जे वेगवेगळे कलाकार आहेत ते वेगवेगळे कलाकार जे संविधानाच्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत, ह्या संविधानाच्या आंदोलनामध्ये सहभागी असलेले कलाकार आपली स्वतःची नाटक बसवत आहेत. त्याच्याबरोबर नवीन पद्धतीचे गीत रचना बनवत आहेत, नवीन स्वरूपाच्या नृत्य कलाकृती बनवत आहेत, नवीन स्वरूपाचे शिल्प बनवत आहेत, नवीन स्वरूपाच्या चित्रकला तयार करत आहेत आणि ज्याची तयारी पुढील 2-2.5 महिने ते करणार आहेत आणि त्याचं डेमॉन्स्ट्रेशन, त्याचं सादरीकरण ते तिथे करत आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या फक्त या आंदोलनाच्या भूमीमधूनच नाही, तर ज्या भूमीमध्ये आत्ता आपण म्हणजे युद्धभूमी म्हणतो अशा नॉर्थ ईस्टमधून सुद्धा याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे लोक सहभागी होणार आहेत. याच्यामध्ये फक्त शेड्यूल कास्ट असणार नाही, तर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, अदर बॅकवर्ड क्लास, मायनॉरिटीज या सगळ्या घटकांना म्हणजे त्याच्यामध्ये आपण फक्त आमंत्रित केलं नाही, तर त्याचं नियोजनसुद्धा आपण केलेलं आहे. विशेषतः जे ट्रायबल बेल्ट आहे, नॉर्थ ईस्ट, झारखंड, उत्तर आणि छत्तीसगड याच्यामधला जो बेल्ट आहे, त्यांनी याच्यामध्ये अतिशय उत्साहाने सहभागी होणे आणि मटेरियलिस्टिक जे मुवमेंट आहे, म्हणजे त्यांच्या जमिनीवर कशा पद्धतीने इथले इंडस्ट्रियलिस्ट डोळा ठेवत आहेत, त्याचं अवेअरनेस कलाचारिकतेच्या दृष्टीने बनवण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आज सर बैठक झाली तुमची, त्या बैठकीला कोण कोण उपस्थित रेडी सर? येस.
आमचे जिल्हाध्यक्ष औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मूळ निवासी सभ्यता संघाचं होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी एक बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला आम्ही मूळ निवासी संघाचे जे वरिष्ठ कार्यकर्ते डॉक्टर प्राध्यापक निसर्गन सर या ठिकाणी या आमच्या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी ते आपल्या कोल्हापूर या ठिकाणी उपस्थित झाले। या ठिकाणी आमच्या ज्या विविध संघटना आहेत त्या विविध संघटना मूळ निवासी संघ या लोकल पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक त्याचबरोबर मूळ निवासी विद्यार्थी संघ आणि मूळ निवासी सभ्यता संघ या सगळ्या संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आज उपस्थित झाले। सर्वांनी या संदर्भातली जी माहिती आहे ती जाणून घेतली आणि या सांची येथे होणाऱ्या महासंगतीला या ठिकाणाहून औरंगाबाद शहरातून औरंगाबाद जिल्ह्यातून या ठिकाणाहून कमीत कमी 500 लोकांनी येण्यासाठी आम्ही याचं नियोजन या ठिकाणावर करणार आहोत। त्यासाठी लागणारे सगळे संसाधनं या बैठकीमध्ये त्यांनी आपल्याला जे काही गरज आहे त्या संदर्भाने माहिती दिली। त्या संदर्भाने ती माहिती आम्हाला कशी घेता येईल त्यांना कशी पुरवता येईल त्या संदर्भाने आम्ही स्वतंत्र बैठक घेऊन याचं नियोजन करू आणि आज या बैठकीमध्ये प्राध्यापक डॉक्टर प्राध्यापक निसर्गन सर या ठिकाणी उपस्थित झाले। या निमित्ताने त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमासाठी आम्ही त्यांनी करणार आहोत। सर धन्यवाद। सर अशा प्रकारची महासंगती ही राष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच होते की याच्यापूर्वी झालेली आहे? यापूर्वी याची सुरुवात आमच्या औरंगाबाद शहरापासूनच झालेली आहे। 2022 मध्ये आपण या ठिकाणी औरंगाबादच्या पीपल्स